मित्रांनो, भाग्यवान म्हणजे नेमकं कोण? ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो भाग्यवान. ज्याच्याकडे मोठं घर, महागडी गाडी आणि प्रसिद्धी आहे तो भाग्यवान. की ज्याचं आयुष्य बाहेरून खूप सुंदर दिसतं तो भाग्यवान. खरं पाहिलं तर भाग्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. कारण काही पुरुषांकडे पैसा कमी असतो, पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे कुटुंबीय असतात. काहींकडे मोठी प्रसिद्धी नसते, पण त्यांच्याकडे अशी मनःशांती असते जी लाखो रुपये खर्च करूनही विकत घेता येत नाही. काही पुरुषांच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात, संघर्ष असतो, अपयश असतं, पण संकटाच्या काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणारी माणसं असतात. आणि मित्रांनो, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं असू शकतं? आपण अनेकदा दुसऱ्यांचं आयुष्य पाहतो आणि स्वतःची तुलना त्याच्याशी करतो. त्याच्याकडे मोठं घर आहे, माझ्याकडे नाही. त्याच्याकडे जास्त पैसा आहे, माझ्याकडे नाही. त्याचं आयुष्य माझ्यापेक्षा सुखी आहे. पण आपण हे विसरतो की आपल्याला जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. एखाद्या व्यक्तीकडे पैसा असू शकतो, पण मनःशांती नसेल. मोठं घर असू शकतं, पण त्या घरात प्रेम नसेल. अनेक ओळखी असू शकतात, पण संकटाच्या वेळी एकही व्यक्ती सोबत नसेल. म्हणूनच आयुष्यात मिळालेली प्रत्येक चांगली गोष्ट ही भाग्याचीच एक खूण असू शकते. तुमच्याकडे प्रेम करणारे आई वडील असतील, तुमच्या सुखदुःखात सोबत राहणारा जीवनसाथी असेल, तुमच्यावर विश्वास ठेवणारे मित्र असतील, तुम्ही निरोगी असाल, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद तुमच्यात असेल आणि अडचणी असूनही पुन्हा उभं राहण्याची हिंमत तुमच्यात असेल, तर कदाचित तुम्ही स्वतःला समजता त्यापेक्षा कितीतरी जास्त भाग्यवान आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भाग्यवान पुरुषाची 12 लक्षणे. ही लक्षणं फक्त पैसा, संपत्ती किंवा बाहेरून दिसणाऱ्या यशाशी संबंधित नाहीत, तर ही लक्षणं तुमच्या विचारसरणीशी, स्वभावाशी, नात्यांशी, आरोग्याशी, आत्मविश्वासाशी, निर्णय क्षमतेशी आणि मनःशांतीशी संबंधित आहेत. आणि विशेष म्हणजे या 12 पैकी काही लक्षणं तुमच्यात आधीपासूनच असतील, तर कदाचित तुम्हाला स्वतःला जितकं भाग्यवान समजता त्यापेक्षा तुम्ही खूपच जास्त भाग्यवान आहात. म्हणून आजचा व्हिडिओ फक्त ऐकू नका, तर प्रत्येक लक्षण स्वतःच्या आयुष्याशी जोडून पहा. स्वतःला एक प्रश्न विचारा, या 12 पैकी किती गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत? कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून देईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या लक्षणापर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित तुम्हाला जाणवेल की भाग्य म्हणजे नशिबाने मिळालेली संपत्ती नाही, तर आयुष्यात मिळालेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव असणं आहे. चला तर मग जाणून घेऊया भाग्यवान पुरुषाची ती 12 लक्षणं नेमकी कोणती आहेत. लक्षण क्रमांक 1, संकटात ही शांत राहण्याची ताकद. मित्रांनो, भाग्यवान पुरुषाच्या आयुष्यात अडचणी नसतात असं अजिबात नाही. उलट प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी संकट येतात, पण संकट आल्यानंतर त्या परिस्थितीला तो कसा सामोरा जातो हे त्याचं खरं सामर्थ्य ठरवतं. काही लोक छोटीशी अडचण आली तरी घाबरतात, चुकीचे निर्णय घेतात आणि परिस्थिती आणखी कठीण करून घेतात. पण ज्याला संकटाच्या काळात स्वतःला शांत ठेवता येतं, परिस्थितीचा विचार करता येतो आणि योग्य निर्णय घेता येतो, तो खऱ्या अर्थाने मजबूत असतो. कारण प्रत्येक समस्या कायमची नसते. आज जी परिस्थिती तुम्हाला खूप मोठी वाटत आहे, तीच काही वर्षांनी तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अनुभव बनलेली असू शकते. म्हणून जर अडचणी आल्या तरी तुम्ही स्वतःला सावरता, घाई न करता विचार करता आणि पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवता, तर स्वतःला भाग्यवान समजा. लक्षण क्रमांक 2, तुमच्या आयुष्यात खरी लोक आहेत. मित्रांनो, आयुष्यात ओळखीचे लोक शेकडो असू शकतात. सोशल मीडियावर हजारो लोक जोडलेले असू शकतात, पण संकटाच्या वेळी तुमच्यासोबत उभे राहणारे लोक किती आहेत हे अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या यशावर मनापासून आनंदी होणारा मित्र, तुमच्या अपयशात
तुमचा हात न सोडणारी व्यक्ती आणि तुमची चूक झाली तर ती तुमच्या तोंडावर सांगण्याची हिंमत ठेवणारा माणूस तुमच्या आयुष्यात असेल तर ती खूप मोठी संपत्ती आहे. कारण खरा मित्र तुमच्यासोबत फक्त चांगल्या काळात नसतो. तुम्ही खाली पडल्यावर तुम्हाला पुन्हा उभं करण्यासाठी जो हात पुढे करतो तोच खरा माणूस. तुमच्या आयुष्यात अशी माणसं असतील तर त्यांची किंमत ओळखा आणि त्यांना कधीही गृहीत धरू नका. लक्षण क्रमांक 3. तुमच्या कुटुंबाचा तुमच्यावर विश्वास आहे. कुटुंब ही आयुष्यात मिळालेली सर्वात मोठी देणगी असू शकते. तुमच्या घरातील माणसं तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतात, तुमच्या निर्णयांचा आदर करतात आणि अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी उभी राहतात. तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. प्रत्येक पुरुषाला अशी जागा मिळतेच असं नाही, जिथे तो कोणताही मुखवटा न लावता स्वतःसारखा राहू शकतो. बाहेरच्या जगात तुम्ही कितीही मोठे असलात, कितीही यश मिळवलं असलं तरी घरी परतल्यावर मनाला सुरक्षित वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून तुमच्या कुटुंबाला वेळ द्या, कारण आयुष्याच्या शेवटी मोठं घर किंवा महागडी गाडी आठवण्यापेक्षा त्या घरातल्या माणसांसोबत घालवलेले क्षण जास्त मौल्यवान ठरतात. लक्षण क्रमांक 4. तुम्हाला स्वतःच्या चुका मान्य करता येतात. स्वतःला नेहमी बरोबर समजणं म्हणजे बुद्धिमत्ता नाही. प्रत्येक माणूस चुका करतो, पण चूक झाल्यानंतर ती मान्य करण्याची हिंमत प्रत्येकामध्ये नसते. जर तुम्ही तुमची चूक स्वीकारू शकत असाल, गरज पडल्यास माफी मागू शकत असाल आणि त्या अनुभवातून शिकत असाल तर तुमच्यात खूप मोठी सकारात्मक गुणवत्ता आहे. कारण अहंकार माणसाला त्याच चुकीत अडकवून ठेवतो, पण नम्रता त्याला पुढे जाण्याची संधी देते. म्हणून चूक झाली तर स्वतःला दोष देत बसू नका. स्वतःला विचारा, या चुकीतून मला काय शिकता आलं? कारण चूक ही शेवट नसते. योग्य धडा घेतला तर ती तुमच्या पुढच्या यशाची सुरुवात बनू शकते. लक्षण क्रमांक 5. तुमच्याकडे मनःशांती आहे. आजच्या धावपळीच्या जगात पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण पैसा असूनही मन सतत अस्वस्थ असेल तर त्या संपत्तीचा आनंद घेणं कठीण होतं. जर तुम्हाला छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, रात्री झोपताना मनावर अनावश्यक ओझं नसतं आणि दुसऱ्याच्या आयुष्याशी सतत तुलना करण्याची गरज वाटत नाही, तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. कारण मनःशांती दुकानात मिळत नाही, ती कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. कधीकधी साधं आयुष्य जगणारा माणूस मोठ्या संपत्तीच्या मालकापेक्षा जास्त सुखी असतो. म्हणून तुमच्या मनाची शांतता जपा. जिथे सतत वाद आहे तिथे अंतर ठेवा. जिथे सतत तुलना आहे तिथे स्वतःकडे पहा आणि जिथे मनाला समाधान मिळतं त्या गोष्टींची किंमत ओळखा. लक्षण क्रमांक 6. तुमच्याकडे स्वतःवर विश्वास आहे. जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे. एखादं काम अपयशी झालं, लोकांनी तुमची टीका केली किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात गेली तरी पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा तुमच्यात असेल तर ही तुमची मोठी ताकद आहे. स्वतःवर विश्वास असलेला माणूस प्रत्येक निर्णयासाठी दुसऱ्यांच्या मान्यतेची वाट पाहत नाही. तो सल्ला घेतो, चुका करतो, शिकतो आणि स्वतःचा मार्ग तयार करतो. लक्षात ठेवा, एकदा अपयश मिळालं म्हणजे तुम्ही अपयशी होत नाही. जो माणूस पडूनही पुन्हा उभा राहतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. लक्षण क्रमांक 7. चुकीच्या लोकांपासून दूर जाण्याची हिंमत आहे. भाग्यवान असणं म्हणजे तुमच्या आयुष्यात फक्त चांगलेच लोक येणं नाही, तर चुकीची व्यक्ती ओळखल्यानंतर तिच्यापासून योग्य अंतर ठेवण्याची बुद्धी असणं देखील भाग्याची एक खूण आहे. काही नाती आपण फक्त सवयीमुळे टिकवत असतो. काही लोक सतत तुमचा आत्मविश्वास कमी करतात. काही लोक तुमच्या यशाचा आनंद घेत नाहीत आणि काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात.
अशा वेळी प्रत्येक नातं टिकवण्यापेक्षा स्वतःची मनशांती जपणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून जर तुम्हाला योग्य आणि अयोग्य लोकांमध्ये फरक ओळखता येत असेल आणि गरज पडल्यावर चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवता येत असेल तर ही तुमची मोठी समजूतदारपणाची खूण आहे. लक्षण क्रमांक 8. आरोग्याची किंमत तुम्हाला समजते. मित्रांनो, निरोगी शरीर ही आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा पुन्हा कमावता येतो, नोकरी बदलता येते, व्यवसाय पुन्हा उभा करता येतो, पण आरोग्याची योग्य वेळी काळजी घेतली नाही तर त्याची किंमत मोठी असू शकते. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव असेल, योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित हालचाल आणि आवश्यक तपासण्यांकडे तुम्ही लक्ष देत असाल तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण निरोगी शरीर असेल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, कामासाठी आणि स्वप्नांसाठी पूर्ण ताकदीने उभे राहू शकता. लक्षण क्रमांक 9. तुम्ही पैशाची किंमत समजता. भाग्यवान पुरुष म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे असं नाही, तर पैसा मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करणारा माणूस अधिक समजूतदार असतो. कमाईसोबत बचत, खर्चाचं नियोजन आणि भविष्यासाठी आर्थिक तयारी करणं महत्त्वाचं आहे. फक्त लोकांना दाखवण्यासाठी खर्च करण्यापेक्षा आर्थिक स्थैर्याला महत्त्व देणं ही खरी शहाणपणाची गोष्ट आहे. कारण पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा. तुम्ही आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहणं आवश्यक नाही. म्हणून तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुम्ही त्या पैशाचं किती शहाणपणाने व्यवस्थापन करता हे महत्त्वाचं आहे. लक्षण क्रमांक 10. तुम्ही अजूनही शिकण्याची तयारी ठेवता. वय कितीही झालं तरी नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा जिवंत असेल तर तुमची प्रगती थांबत नाही. नवीन कौशल्य शिकणं, पुस्तक वाचणं, नवीन अनुभव घेणं, स्वतःच्या चुका समजून घेणं आणि बदलत्या जगासोबत स्वतःला बदलणं ही खऱ्या अर्थाने प्रगत विचारसरणीची लक्षणं आहेत. ज्याला वाटतं मला सगळं माहीत आहे त्याची प्रगती अनेकदा तिथेच थांबते. पण ज्याला असं वाटतं की अजून खूप काही शिकायचं आहे तो आयुष्यभर पुढे जात राहतो. म्हणून वय वाढलं म्हणून शिकणं थांबवू नका. कारण शिकण्याची इच्छा जिवंत असेल तर आयुष्याची प्रगती ही जिवंत राहते. लक्षण क्रमांक 11. तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटतात. कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती अगदी योग्य वेळी येते आणि आपल्या आयुष्याची दिशा बदलून जाते. एखादा शिक्षक तुमच्यातील क्षमता ओळखतो, एखादा मित्र तुम्हाला चुकीच्या निर्णयापासून वाचवतो, एखादी व्यक्ती तुम्हाला योग्य संधी देते, कधी एखादं छोटंसं वाक्य आपल्या विचारांची दिशा बदलतं. अशा व्यक्ती आणि संधी आयुष्यात मिळणं ही देखील भाग्याची सुंदर बाजू आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला योग्य दिशा दिली, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या कठीण काळात तुमची साथ दिली त्यांची किंमत कधीही विसरू नका. कधी कधी आपल्या आयुष्यात आलेली योग्य व्यक्ती हीच आपल्या भाग्याची सर्वात सुंदर भेट असते. लक्षण क्रमांक 12. तुम्ही जे आहे त्याबद्दल कृतज्ञ आहात. मित्रांनो, हे कदाचित भाग्यवान पुरुषाचं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. तुमच्याकडे काय नाही याचा विचार करण्याऐवजी तुमच्याकडे काय आहे याची जाणीव तुम्हाला असेल तर तुमचं आयुष्य खूप समृद्ध आहे. तुमचं कुटुंब आहे, तुमचं आरोग्य आहे, 2 वेळचं अन्न आहे, काम करण्याची क्षमता आहे, स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी आहे आणि उद्या पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. या सगळ्याबद्दल मनापासून कृतज्ञ राहणारा माणूस परिस्थिती कितीही साधी असली तरी आतून श्रीमंत असतो. कारण असमाधानी माणसाकडे कितीही असलं तरी तो स्वतःला गरीब समजतो, पण कृतज्ञ माणूस कमी असूनही स्वतःला श्रीमंत समजतो. म्हणून दुसऱ्यांकडे काय आहे याची गणितं मांडण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय सुंदर आहे हे मोजायला सुरुवात करा. कदाचित तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे आधीपासूनच अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी दुसरा माणूस मनापासून प्रार्थना करत असेल आणि हीच खरी भाग्याची ओळख आहे. मित्रांनो, कदाचित हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटलं असेल की माझ्यात या 12 पैकी फक्त 2 किंवा 3च लक्षणं आहेत. पण स्वतःला कमी समजू नका. कारण भाग्य म्हणजे आयुष्यात सगळं परिपूर्ण मिळणं नाही. भाग्य म्हणजे जे मिळालं आहे
त्याची किंमत ओळखणं आणि जे मिळालं नाही त्यासाठी स्वतःचं आयुष्य दुःखी न करणं. तुमच्या आयुष्यात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं असतील, संकटात तुमच्यासोबत उभं राहणारं कोणी असेल, निरोगी राहण्याची संधी असेल आणि उद्याचा दिवस चांगला करण्याची इच्छा अजूनही तुमच्या मनात असेल, तर मित्रांनो, तुम्ही आधीच खूप भाग्यवान आहात. म्हणून दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःचं भाग्य मोजू नका. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा. तुमच्या माणसांना जपा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कधीही हरवू देऊ नका. कारण आयुष्याची खरी श्रीमंती आपल्या बँक खात्यात नसते, ती आपल्या मनात, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या चेहऱ्यावरच्या समाधानाच्या हास्यात असते. जर या 12 पैकी किमान 3 लक्षणं तुमच्यात असतील तर कमेंटमध्ये लिहा, मी खरंच भाग्यवान आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्रासोबत किंवा कुटुंबातील व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि सकारात्मक विचार शिकवणाऱ्या व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. मोठं जगा, चांगलं जगा आणि मिळालेल्या आयुष्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा.